तुमच्यासारखा एक छोटा विद्यार्थी होतो, या शाळेचा विद्यार्थी आहे. यामुळे इथूनच गेलेले आमचे गुरु. आता तुमचे गुरु नारायण मॅडम सर आहेत. आमचे गुरु वट्टमा सर होते, देशपांडे सर होते. पण तुम्हाला आज काय भरपूर काय शिकायचं काय भेटलंय. आम्हाला त्या टाइममध्ये मॅडम बरंच काही सुविधा होती, पण त्यांनी शिकवण्यात आम्हाला जे शिक्षण दिले त्यांनी. आज तुम्ही आमचा पहिलीचं मुलगा आज इंग्लिशमध्ये फास्ट बोलतोय. तुम्ही एवढी तयारी केली की ते मुलगा तुमच्या पूर्ण जवळपास 10वीच्या मुलं ऐकत नाही. तर मी कालचा जे त्याला आलतो 26 जानेवारीला, त्याचं प्रत्येक मुलांना वॉच केलं मी. आज जो मुलगा आहे जवळपास त्याला वाचता सुद्धा येत नव्हतं. तर आज मी खालच्या वेळेस बघितलं तर एकदम अतिशय अप्रतिम सगळं वाचला पण उत्तर बोलला. श्रद्धा जी मुलगी आहे ती मला खरोखरच तुम्ही एवढं नॉलेज लेकरांना दिलं की खरंच आभार आहे तुमचं. का म्हणजे ती जवळपास 135 शब्दामधून 119 शब्द एकदम ॲक्युरेट केलेली. म्हणजे अभिमानास्पद आहे. म्हणजे मॅडम बरंच विद्यार्थ्यांना फक्त कसं आहे शाळामध्ये की दप्तर फेकून देणं विषय संपला. तर तरी इथं शाळेमध्ये तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना वैयक्तिक वॉच करता आणि वैयक्तिक हे करता. मित्रांनो, आम्हाला त्या टाईमला अभ्यास म्हणजे कंटाळा येत होता, पळून जात होतं, मी शाळेत येत नव्हते. तुम्ही आज रेग्युलर करता आणि एवढ्या वयामध्ये तुम्ही जर आज चांगलं करता तर तुम्ही एक देशाच्या मोजण्या इतके 3% लोक आपल्या देशावर राज्य करणारे लोक आहेत. त्याच्यामध्ये आपण 3% बसता की मीडियममध्ये बसता की म्हणजे थर्ड क्लासमध्ये बसता, ते महत्त्वाचं आहे. तर आपला जर रेसमध्ये राहायचं असतं, आता युग आहे कॉम्पिटिशनचा, तर तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय पर्यायच नाही. जर अभ्यास केला तर तुम्ही IAS अधिकारी बनता, कलेक्टर बनता, शिक्षक बनता, पण चांगले सुजाण नागरिक बनता. जर आपण जर ह्या जर वयामध्ये जर अभ्यास करून जर माइंडेड ठेवलो तर सर्वांना चांगल्या मुलांना चांगल्या मार्गाने अभ्यास करू शकता तुम्ही. म्हणजे उच्च पदावर तुम्ही कुठे जबाबदारी घेऊ शकता. मी एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि या गावचा विद्यार्थी आहे, माझी विद्यार्थी. त्यामुळं मला माझं एक देणं आहे की बा शाळेसाठी प्रत्येक वेळेस धडपड असते तेव्हा आपण काय तर देणं आहोत शाळेसाठी. त्यामुळं मी इतरत्र कुठं न खर्च करता माझा दरवर्षी वाढदिवस मी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये करतो आणि सर्वांचा आभार मानतो. मला बोलण्याची 2 संधी दिल्याबद्दल 2 शब्द मांडतो, थांबतो.